नमस्कार मित्रांनो, माझे नाव फिरोज सेंद्रे आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा महाज्योती संबंधित खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की महाज्योतीला पोलीस मिलिटरीसाठी कोण अर्ज करू शकतो, म्हणजे त्याची कॅटेगरी काय आहे आणि कोणत्या कॅटेगरीचे लोक यामध्ये अर्ज करू शकतात, आपल्याला यासाठी पात्रता काय आहे आणि काय नाही, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळतो। तर सगळ्या प्रश्नांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की तुम्ही महाज्योतीसाठी अर्ज करू शकता की नाही। म्हणजे आपण पोलीस आणि मिलिटरीसाठी हा व्हिडिओ बनवला आहे, महाज्योतीसाठी। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही महत्त्वाची माहिती मिस करू नका। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा। आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका। बेल आयकनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑलमध्ये करा। चला तर मग व्हिडिओला करतो मी सुरुवात। तर बघू शकता तुम्ही, महाज्योती योजना पात्रता व अटी। महाज्योती योजनेसाठी अर्ज करू शकणाऱ्या प्रवर्गाची व आवश्यक अटींची माहिती यामध्ये प्रवर्ग दिलेला आहे। जो इलिजिबल कॅटेगरीज आहेत त्यामध्ये काय आहे, पहिल्या नंबरला काय आहे, ओबीसी इतर मागासवर्गीय, म्हणजे ओबीसी इथे फॉर्म टाकू शकतात। 2 नंबरला काय आहे, व्हीजेएनटी विमुक्त जाती किंवा विमुक्त जाती अँड नॉमॅडिक ट्राइब्स, म्हणजे यामध्ये येते NTA, NTB, NTC आणि NTD यामध्ये अर्ज करू शकतात। आणि 3ऱ्या नंबरला काय आहे, SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास विशेष मागास प्रवर्ग, ह्या प्रवर्गातील विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात। आता आपण बघू आवश्यक अटी, म्हणजे यामध्ये अटी काय आहेत, मग तुम्हाला काय आवश्यक आहेत। आणि यामध्ये पहिला पॉईंट काय, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे त्याच्याकडे महाराष्ट्राचे डोमेसियल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। 2ऱ्या नंबरला काय, कुटुंब नॉन क्रिमिलियर ह्या गटात असणे आवश्यकच आहे। आता 3ऱ्या नंबरला काय पाहिजे आपल्याला, पात्रता। आपण पात्रता बघणार आहोत। पात्रता काय, मिलिटरीसाठी फॉर्म टाकत आहात तुम्ही साठी, तर तुम्हाला पात्रता काय लागणार आहे, पात्रता 10+ लागणार आहे। 10+ पाहिजे तुमचा। जर तुम्ही पोलीससाठी करत असाल, पोलीससाठी काय 12+, तुम्हाला ही पात्रता लागणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो की महाज्योतीला कोण अर्ज करू शकतो, त्याची पात्रता काय आहे आणि त्याच्या अटी काय आहेत। जर तुम्ही महाज्योतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती सांगितली ते नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल। तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या महाज्योती, बार्टी, TRTI, SRT आणि भरतीच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद।